हा हा, चप्पल सांभाळा, चप्पल सांभाळ. हा हा, काय चिडलंय पाणी बघा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा चाललो आहोत. तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की पावसाळा सुरू झाला की आपल्याला आतुरता असते, ती म्हणजे पवईच्या धबधब्याची. तर आज आपण जाणार आहोत पवईच्या डॅमवरती. तर तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून जातोय. तर हा डॅम ब्रिटिशांनी बांधलेला होता. त्यानंतर तलावाचं पाणी वाढलं आणि हळूहळू करून तलावाचं पाणी जसं वाढत गेलं, पावसाळ्यामध्ये पाणी जास्त ओव्हर झाल्यानंतर, जास्त पाणी भरल्यानंतर ते ओव्हरफ्लो होऊन धबधब्याच्या याने पडायला लागलं. तसं तसं आपल्या त्या धबधब्याचं नाव खूप मोठं होत गेलं आणि आता त्या ठिकाणी भरपूर सारी लोकं असतात. पण काही कारणांमुळे पोलीस त्या ठिकाणी तैनात असतात, कारण की भरपूर जण अतिरेक करतात पाण्यामुळे. आणि पाऊस पडल्यामुळे पाणी जास्तच जर जोरजोरात वाहत असेल तर पोलीस त्या ठिकाणी जायला सुद्धा देत नाही, कारण काय भरपूर लोक त्या ठिकाणी वाहून सुद्धा गेली आहेत. त्यामुळे लोक जातात तर त्या ठिकाणी भरपूर अतिरेक करतात. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. जसं जवळून जायला भेटेल त्याप्रमाणे आपण प्रयत्न करू. पोलिसांनी जर जायला दिलं तर नशीब, नाहीतर मग आपल्याला लांबसूनच धबधबा दाखवायला मिळेल. आपल्यासोबत राम आहे आणि आज आहे संडे, त्यामुळे गर्दी पण भरपूर असेल. लोक बाहेरसून बस वगैरे करून पिकनिकसाठी म्हणून येतात त्या ठिकाणी. तर एवढा छान धबधबा, तिकडे 2 धबधबे असतात. तर आपण आज एकाच धबधब्यावरती जाणार आहोत, कारण की रामला नंतर तिथून जॉबला पण जायचं आहे. तर आता आपण निघूया, बाईक घेऊया. आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि मित्रांनो, कमेंट्स करत जावा. कमेंट्स केल्याने आपल्याला जरा अजून प्रेरणा मिळते की पुढे आपल्याला नक्की आता कशा प्रकारचे ब्लॉग बनवायचे. तुमच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळतं. तर आता आधी आपण जाऊया, गाडी घेऊया. डायरेक्ट गाडीवरसून रामला भेटलो की त्यानंतर मग आपण भेटू. तर मित्रांनो, आपण आपली गाडी काढली आणि आता आपण निघू. तर मित्रांनो, मी आलोय सोलारीसला. चिक्या बाय चाललाय रामची गाडी घेऊन. हा, पवईला. अरे बाप रे वा. चिक्या चाललाय सायन ना, सायनला चाललाय रामची गाडी घेऊन आणि राम आपल्या बरोबर आहे. चला आता पुढे टेक घेत राहू. राम आहे आपल्या बरोबर. चिक्या रायडर, चल बाय. आपण आलोय गार्डन मध्ये. गार्डन मधून आपण खाली जाणार आहे. वरसून आधी जाऊन बघूया मोनू डार्लिंग. नाही, मला वाटलं मोनू आहे आपला, मोनालिसा. तर वरसून आधी बघूया पोलीस वगैरे आहेत का. पोलीस वगैरे नसतील तर मग आपण खालच्या दिशेने जवळ जाऊ. पाण्याचा आवाज इथपर्यंतच येतोय. पाऊस पडला की पाणी वाढेल. अजून व्हाळाला पाणी नाही लागलंय पाहिजे तसं. चला आपण वरती जाऊया. काय गार्डन होतं आणि काय दशा झाली क्या राम. हा, पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. तर मित्रांनो, आपण आलोय डॅमवर. हा, चल खाली जाऊ शकतो. वा, जास्त वेळ नको घालवूया. इथून बघा पवईचा नजारा. आणि आता आपण जाऊया खाली. तर मस्त खालून तुम्हाला दृश्य दाखवतो. आधी फोटो काढून देतो थंबनेलला. पावसाने सत्यानाश केलाय मित्रांनो. आमका वसरेत थांबाचा लागला. सगळेजण वसरेत थांबलेत बघा मागे माझ्या. पावसामुळे लफडा झाला. नाही तर आपण खालतून तकडे जाणं होतं. जाऊया, वाईट बारीक होऊन देत. वरती सगळा मोकळा झाला की आपण मोकळे झालो.
दोन्ही साईडनी मस्तपैकी पाणी वाहतंय आणि आपण ब्रिजवर. आणि आता आपण तिकडे जायचं ट्राय करूया. पोलीस तर नाही आहेत, पाणी पण जरा शांत आहे, वाहतंय तसं पण शांत आहे. तर आपण जाऊया वरती आणि डॅम तुम्हाला जवळून दाखवूया. पब्लिक तर खूप मचवती आहे, आपल्याला काय मचवायला भेटतंय बघूया. राम इथून वाट आहे का रे भावा? पाण्याचा आवाज बघा किती खतरनाकवाला येतोय. सगळी पब्लिक खुश आहे. तर आपण पण मजा करूया जरा. भिजणार तर नाही आपण, पण तरी सुद्धा. आणि जर पोलीस आले तर सगळ्यांना बांबू आहेत, बांबू. त्यामुळे आपण सावधच राहायचंय जरा. डबक्यात नाता आहे हो. अरे सुदेशचा पप्पा बघा, सुदेशचा पप्पा. तर मित्रांनो आपण आला खाली. पाण्याचा फ्लो बघा, 5 मिनिटं पाऊस पडल्याबरोबर. पण आपण सेफमध्ये उभे आहे बघा. राम काय आला नाही. कडक. चला आपण बाहेर जाऊया. खूप मजा येते, खूप भारी वाटतंय, पण नाही आंघोळ करू शकत. चड्डी भिजली माझी. तर मित्रांनो थोडीशी मजा घेतली आहे, चड्डी भिजली माझी. तर आता आपण वरच्या दिशेला जाऊया, वरसून बघूया काय गावचं आपल्यात बघू. मला वाटत तर नाही, पण राम बोलतोय वरसून पण नजारा आहे ना मेरी या. वाट बघा कशी खडतर आहे एकदम. पार करूया आपण आपलो गेट. आपण तकडेसून बाहेर इलो आणि आता आपण चाललो वरच्या दिशेत. त्या साईडनी पण वाट होती, पण वाट बंद असते, त्यामुळे इथून वरती जाऊया. आणि तलावाचं पाणी कितपत भरलं आहे ते तुम्हाला दाखवतो वरच्या दिशेला पण. कारण पाणी सुकलेलं असतं वरती थोडंसं, ते आता पावसामुळे अजून वर आलं असेल. तुम्हाला दाखवतो. राम जाणार होता चिक्याबरोबर सायनला, पण आमचा प्लॅन रात्रीच झालेला. त्यामुळे चिक्याला बोलला राम की तू जा, मला जायचं आहे पवईला ब्लॉकसाठी. आणि मग आम्ही दोघं जण आलो. पाणी मजबूत भरला मित्रांनो. हे बघा इथपर्यंत येईल. रॉड फिशिंग चालू आहे बघा. आणि आपलं डॅम तिकडे आहे खाली. थोडेसे इथे रील बनवायचे आहेत म्हणून वरच्या दिशेला आलो. थोडंसं रील शूट करू आणि मग पुढचा प्लॅन बघू. तर मित्रांनो आपलं रील शूट झालं आहे, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेलच. इथून अरे पब्लिक को क्या कोणतरी घाण घातल्या ना इकडे येऊन. आणि तो रील तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. आषाढी एकादशी निमित्ताने स्पेशल बनवलं आहे. थोडंसं सॉन्ग मोठं आहे त्यामुळे जरा टाईम लागला, मध्ये मध्ये बाचकट होतो. राम भाई पाय हळू लाव, घट्ट लाव. हां धोंडे हे बघ. अरे पण मी इथून का चॉईस केलं तुला यायला, कारण इथे जास्त रान नाही. आपण उतरू शकतो तिथून. रान बघ किती आहे. चला आपण आलोय खाली. आपण तिकडे पुढे जाऊया असं राम म्हणतोय, पुढच्या डॅमला. म्हणजे आजच दोन्ही डॅम कव्हर आहे. वाट फक्त खडतर होती जरा, धोंड्यातून इलाव. तर मित्रांनो आतल्या दिशेने जातो आपण, गाडी नाही नेत आहे. थोडं टाईम लागेल, पण मस्तपैकी पावसाळी वातावरण आणि हिरवागार निसर्गाचा मजा घेत आपण चाललो आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो ना, इथे लोक घरी घेऊन नुसते जिकडे तिकडे ह्या पाण्यात बसले आहेत. काय मासा भेटतो तेच समजत नाही. वाहतं पाणी आहे एकदम झोतीचं. आणि लय वेळ बसतात. रॉड फिशिंगवाल्यांचं ठीक आहे, त्यांचा रॉड लांबपर्यंत जातो. पण जे असे हँडलाईनने वगैरे इथे फिशिंग करत आहेत, एवढेसे मासे भेटतात. आणि त्यांना खूप वेळ पण लागतो. पण आता पाणी वाहतं त्यामुळे चढणीच्या माशांसारखं
बोलला तरी चालेल. ते राम लवकर पोचलो आपण लगेच. मी म्हटलं लय फिरून जावं लागेल आपल्याला. तर आपण वरती डॅमवर जाऊ आणि भेटू. पवईचा निसर्ग बघा. हा पवईचा निसर्ग. हा पवई तुंगागावचा राम. रील स्टार राम धनगर, श्रीराम धनगर. आयडीला फॉलो करू शकता इंस्टाग्रामला. माझा पाय ना चिखलात रुपला यार. हा बघा, मी म्हटलं वाट हा, आणि त्याच्यावर पाय दिला तर पाय झपकन आतमध्ये गेला. नशीब अलगद बाहेर काढला ना तर पुरा पायाला चिखल झाला असता. सर्व लावलं ना कोणतरी आहे इथे. पण इथे लोक नाही आहेत जास्त. आणि हा हिडन प्लेस आहे मित्रांनो. इथे पोलीस काही शक्यतो येत नाही आता. लास्ट टाइम आहे ना, एवढी गँग होती ना इथे. हा बघा, आपण वरून जाऊया. आणि इथे रिस्कीचा असा विषय नाही. फक्त या साईडला उड्या मारायच्या नाहीत, कारण की मग या कोंडीत अडकला की वर येणार नाही परत. चप्पल सांभाळा, चप्पल सांभाळा. हा हा, काय चिडलंय पाणी बघा. पब्लिक नाही इथे. एक नंबर. बॅक साईडचा हिडन धबधबा. चप्पल गेली की डायरेक्ट आपल्याला कुठे माहिती आहे, फिल्टर पाडा. फिल्टर पाडायला चप्पल भेटेल. काय मस्त वाहतंय पाणी. फक्त शेवाळ आहे खाली. राम बोलतो मजा येते, पण चपलीचं टेन्शन. आज पण ती झगामगा पॅन्ट घालून आलाय. काय बोलता तिला, बॅगी काहीतरी आहे ते घालून आलाय. आपण आज पण चड्डीनच. आपला विषयच हाड आहे. इथे आम्ही आंघोळ नाही करत मित्रांनो, कारण की आम्ही इथले राहणार आहे म्हणून आम्हाला माहिती आहे की इकडचा विषय काय पाण्याचा. तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही बोलाल की व्हिडिओ पण बनवतोय आणि प्लस सांगतो पण आहे की असा असा विषय आहे. त्यामुळे या मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करा. हां, फक्त सुरुवातीचे थोडे काही दिवस पाणी वाहून जाऊ द्या, त्यानंतर तुम्ही आंघोळ करू शकता. तसा घाणीचा विषय नाही इकडे काय, पण तरी सुद्धा सांभाळून. पाणी कसं सफेद दिसतंय पण ते सफेद नाही आहे. इथे बघू शकता, तुम्हाला आतापर्यंत दिसलंच असेल. पण डॅमवरून निघालो. इथे तसं काही गर्दी वगैरे नव्हती. तिथे मोठा डॅम आहे आणि सगळ्यांना असा नजरेच आहे, त्यामुळे तिथे लोक येतात. इथे इथले आपण स्थानिक आहे त्यामुळे आपल्याला इथे माहिती होतं म्हणून आलो होतं. इथे कोणच नाही दिसलं. असते पब्लिक पण एवढी पण नसते. 7-8 जण. तिथे बघितलं तुम्ही किती गँग होती नुसती. जो तो उठतोय मजा करतायत धबधब्यावरती. तर आता आपण घरी जाऊन ब्लॉग एंड करू. जेवायला बघूया काय भूक लागली आहे. रामला पण कामाला जायचं आहे. नाही तर अजून आपण शूट वगैरे केलं असतं काहीतरी रील्स. त्याला पण विचारतोय पण तो बोलतो काय लाईन नाही आहेत लिहिलेल्या. आहेत पण त्या एकादशी निमित्त नाही आहेत. तर मित्रांनो जस्ट आलोय पवईवरून घरी आणि भूक लागली आहे मजबूतवाली. वरती बघूया काय जेवण आहे. अरे बापरे, मेंदू वडे. आमच्याकडे अजून नाश्ता सुरू आहे. जेवण झालं आणि वाजलेत बघा किती. आम्ही जेवलो 2 वाजता पण आमचं मेंदू वड्याचं बेत आहे. दादाच आहे सांग. दादाचो आज संडे आहे ना म्हणून तो आरामात उठलो. जेवण काय आहे? चिकन आणि अरे बापरे वा, चिकन. मम्मी इकडे बनवते. मेंदू वडे चालू आहेत. मेंदू वडे, घरी बनवलेले मेंदू वडे हे बघा. चला आपण जेवूया. तुम्ही लोक पण जेवायला या. मस्तपैकी पोटभर चिकन खाऊ. तुम्हाला दाखवतो चिकन. आधी ताटात घेऊया. या मस्तपैकी भात आणि चिकन. आणि मित्रांनो घरी आल्याला पप्पीने सुरुवात केली आहे. मी नजरेत त्याला दिसलो तेवढ्यात त्याने अशी सुरुवात केला नाही. माझा आवाज गेला की त्याची सुरुवात होते. आता नुसता बोंबलतो. जोपर्यंत जेवण खाली जात नाही ना तोपर्यंत तो गप नाही बसणार. आपण जेवूया. मोबाईलला पण चार्जिंग करायची आहे. एडिटिंग आहे परत. आज रील जे बनवले, अजून एक रील मी नंतर पुढे जाऊन बनवला, तो पण तुम्हाला इंस्टाग्रामवरच बघायला मिळेल. तर चला आता आधी जेवण घेतो आणि मग आपण नंतर भेटू. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले 6:30. आपल्या घड्यात थोडं पुढे आहे आणि झोपून उठलो आहे. फ्रेश वगैरे झालं मस्तपैकी. आणि आता
नाश्ता करायला मेंदूवडा आहे. मम्मी बोललेली संध्याकाळी देणार मेंदूवडा. मेंदूवडा घेऊन आलो तर पप्पी कशी नाचते. पप्पी मेंदूवडा खायगी. मान हलवते बघा. पप्पी मेंदूवडा खायगी. मेंदूवडा खायगी. हां तुला मेंदूवडा देऊया. तर पप्पी गरम आहे का? ओ माय गॉड. गरम आहे का? सगळं तिला द्यावं लागतं, नाही तर फक्त आणि फक्त बोंबा बोंब आहे. गरम आहे. चला मित्रांनो खाऊन घेऊया आणि आपण पुढे भेटत राहू. संध्याकाळ झाली आहे, ब्लॉग आपण रात्री एंड करूया. आता वाजल्यात 8:30. देख सकते हो. आणि टी व्हीवरती न्यूज चालू आहे. इकडे तिकडे पावसाचं वातावरण भरपूर आहे. वसई विरार रोड मुंबई, ट्रेन पाण्याखाली. तर मगाशी गेलो होतो जरा बाहेर, चिकन घेऊन आलो. दादा चिकनचं काहीतरी बार्बीक्यू असं काहीतरी बनवतोय, ते तुम्हाला दाखवतो. दुपारी पण चिकन होतं आणि आता पण दादा काहीतरी चिकनचं बनवतोय. तर घरी टाईमपास चालू आहे. आणि पप्पी माझं तोंड बघते. पप्पी ए पप्पी काय? चल मी चाललो. लगेच पुढे आली. चल मी चाललो. बाय 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 टाटा. पाठ फिरून बसली. रागावली. ती फिमेल आहे मित्रांनो, तरी पण आम्ही तिला तो ती काय पण बोलतो है ना पप्पी. हां बघितलं. तर थोड्या वेळाने वरती जातो आणि काहीतरी मॅरिनेशन करून ठेवलं. ज्यावेळी तो बनवेल ना त्यावेळी तुम्हाला दाखवूया. टी व्हीवरती न्यूजच चालू आहेत. न्यूज, राजकारण नको. मम्मी ते नेहमीप्रमाणे शॉर्ट्स बघत बसली आहे, व्हिडिओज बघत बसली आहे. आणि मी त्या मोबाईलवर टाइमपास करत होतो. भेटू वरती जाऊन थोड्या वेळाने. तर मित्रांनो प्रमयकडे आलो आहे त्या चिकनसाठी शीख घ्यायला. तर प्रमय शिगा काढून देतो बाय. इसमे रे बाय. हा त्या शिगा दे फक्त मला काढून. दादाला बोललो त्या जाळीवरती कर काय ते, पण त्याला त्या या शिगाच पाहिजेत. अवस्था बघा काय झाली आहे त्याची. आम्ही धुवून पण नाही. हा बस नाही ते नको. तर हे जाऊन दादाला देतो आणि तुम्हाला पण दाखवतो आणि मग आपण ब्लॉग एंड करूया. शिगा घेऊन आलोय. आपल्या बँजोच्या रूमवरती मागवलेल्या आहे त्या बँजोमध्ये. आणि या बघा, आणि त्या बँजोच्या रूमवर मागवलेल्या. आणि त्यानंतर बँजोचं ती होळी झाल्यानंतर ते जे आपण ठेवून दिल्या त्या परत कोणी त्याच्यावरती लक्षात दिलं नाही, त्यामुळे त्या जराशा त्याला राख लागलेली कोळशाची, ती धुतली आणि आता आणलंय. आणि इथे दादा बनवतोय चिकन बार्बीक्यू. ते परत मी कसं परतू, काय परतू त्याला. हे बघा इथे 2-2, 3-3 माणसं लागतात. राहिलं चिकन बार्बीक्यू. कोणतं खाऊन बघू. हा हे वाला सर. हे बघा हे वाला खाऊया. उष्ट्याचा हात कुठे, या हातात घेणार आहे बाबा. हा बाकी तर खाऊन बघूया. मस्त झालंय. भारी. मधल्या रूम मध्ये अंधार आहे, आपण अजून खाली जाऊया. ये देखो चिकन घेऊन आलो. तुला पाहिजे नको. मस्त झालंय. पप्पी नाचते आहे काय खायला आणलं बघून, पण आपण तिला नॉनव्हेज नाही देत, कधीच नाही. तिच्यासाठी सेपरेट जेवण असतं. सुका भात नॉनव्हेज असेल त्यावेळी, नाही तर आपण असतं त्यावेळेला डाळ भात तिला देतो. मस्त झालंय. परफेक्ट आणि ज्युसी आहे. तो बनवत असतो काय ना काय, आणि त्याला चिकनचे पदार्थ बनवायला आवडतात. तर मित्रांनो एक नंबर झालं चिकन. आणि आपला असा का आजचा आपला ब्लॉग होता. सकाळी उठलो, त्यानंतर रामला भेटलो
राम आणि मी रात्रीच प्लॅन केलेला. तिकडनं आम्ही गेलो डॅमवरती पवईला. 5 मिनिटावरच आहे आपल्या इथून. तिकडे डॅमवरती गेलो. भरपूर दिवसापासून तो पडतोय पण सुरुवातीला जायचं नाही कधीच, त्यामुळे आम्ही थोडं लेटच गेलो. आणि लकीली आपल्याला खालपर्यंत जायला भेटलं ना, तर पोलीस असतात, पोलीस सोडत नाही कोणाला. त्यामुळे तिथे गेलो आणि पहिले बोललो पोलीस यायच्या आधी आपलं पटापट शूट करून घेऊया, व्हिडिओज काढून घेऊया. आणि तिथनं आम्ही पळालो. नंतर घरी आलो, थोडासा टाईम वगैरे स्पेंड केला. चिकन दुपारी पण होतं, आता पण घरी चिकनच आहे. स्टार्टर म्हणून हे चिकन आणि दुसरं आमटीवालं दुसरं चिकन आहे. तर मी बोलतो तर बघा कशी मध्ये मध्ये बडबडते. लय घाण सवय, लय घाण सवय. मी आता खाल्लं ना तिला पण खायला पाहिजे. तर असा आजचा आपला दिवस होता आणि असेच आपले व्लॉग कंटिन्यू येत राहतील. आणि कमेंट्स मित्रांनो करत जावा, जेणेकरून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. मला तुमच्या कमेंटमुळे खूप मार्गदर्शन मिळतं. तर हळूहळू करून आपले डेली व्लॉगसुद्धा येतील. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.